आणि थोडंसं मोठं संकट उभं राहिलं. कारण त्या काळी परीक्षा तालुक्याच्याच गावाला व्हायची, फक्त 93 साल होतं ते. आणि तालुक्याच्या गावाला परीक्षा म्हणजे बऱ्याच अफवा होत्या तेव्हा आधी. तिथं स्क्वॉड नावाचा काहीतरी प्रकार असतो, मागं पाहिलं तरी ओरडतात, पुढं पाहून देते नाही, पेन बदलला तर सही घ्यायला लागते, अशा काहीतरी. अभ्यासापेक्षा ह्याच गोष्टींचं टेन्शन जास्त, कारण अभ्यास केलेलाच नाही किंवा येतच नाही म्हटल्यावर त्याचं टेन्शन घेऊन करणार काय. तरी पण आपल्याला जे सामान्य गोष्टी होत्या, 2-2 मार्काचे गणित, कारण बाकी विषय पास होणे इतपत आता डोक्यात ताकद आली होती, पण अजूनही गणिताची प्रचंड भीती होती. म्हणून गणिताच्या पहिल्यांदा सगळ्या गाळलेल्या जागा गणिताच्या पुस्तकात पाठ करून टाकल्या. 2चा 0 घात बरोबर 1, ते का विचारायचं नाही, पण असा वर 0 आला काही 1 लिहायचा गाळलेली जागा, तो कसा वगैरे त्याच्याशी काही घेणं नाही. अशा सगळ्या गाळलेल्या जागा पाठ करून टाकल्या. तेव्हा सिद्धता आणि प्रमेय नावाचा एक प्रकार होता. असा काहीतरी एक त्रिकोण काढायचा, ABC बरोबर BC, A बरोबर CD असं काहीतरी लिहिलं का हुशार विद्यार्थ्यांना 8 पैकी 8 मार्क पडायचे. आणि आमच्यासारखी जी सामान्य गरीब रहित होती त्यांना 3-3.5 पर्यंत ती पोचायचे. तर मग मी ते थोडेसे पाठ करून ठेवले आणि म्हटलं याचे 4 सिद्धता आणि रायडर याचे 15 1 आणि गाळलेल्या जागा वगैरे आणि 2 मार्काचे गणित, असं करून 30 पर्यंत माझी मजल पोचली. पण पास व्हायला मार्क लागायचे 52. पण म्हटलं जाऊ द्या, ईश्वर कधीतरी मदत करतो असं मी ऐकून होतो. ईश्वरावर भरोसा ठेवून परीक्षा द्यायला सिन्नरला आलो 15 दिवस आधीच. कारण त्या काळी एक ट्रेंड होता की तालुक्याच्या गावाला जाऊन 10-12 दिवस आधी अभ्यास करावा एकांतात. मग तो एकांतात अभ्यास करण्यासाठी मी सिन्नरला रूम घेऊन राहायला लागलो 4-5 पोरांबरोबर. तेव्हा रोल नंबर 10वीचे असे आडनावानुसार यायचे, ABC असे. माझं आडनाव आंधळे होतं. सुदैवानं माझ्यासमोर आवड नावाचा एक पोरगा आला शेजारच्या गावातला, तो जरा हुशार होता. हे मला जसं समजलं तसं मी लगेच त्याची खुशामत करायला सुरुवात केली. त्याचा रोज एसटीकडे जाऊन डबा आणणे, त्याच्या सायकलला हवा मारून आणणे, त्याला डबल सीट घेऊन इकडे तिकडे फिरणे, असे धंदे मी चालू केले. कारण त्याला काय माहिती हा पुढे काय करणार आहे ते. आणि परीक्षा 1-2 दिवसावर राहिली होती तेव्हा त्याला म्हटलं, मी तुला बाकीचे सगळे विषय दाखवतो, फक्त मला गणित आणि इंग्रजी दाखव. बाकीचे दाखवतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी मी लई शहाणा होतो अशातला भाग कधीच नव्हता. पण तरी उगाच काहीतरी आश्वासन, त्याच्याकडून काहीतरी घ्यायचं म्हणजे आपलं काहीच नाही तर काहीतरी घेऊन टाक बुवा, म्हणून त्याला ते आश्वासन दिलं. अगोदरची 10-15 दिवसाची सेवा पाहून तोही थोडा खुश होता. तो म्हटला ठीक आहे दाखवून देतो. आणि त्यानं मला 10वीत थोडंसं गणित आणि इंग्रजी दाखवलं. आणि 1993 मी 54.42% की जे माझ्या आयुष्यातले सर्वोच्च मार्क होते ते घेऊन पास झालो. आणि एकदाच 10वीच्या संकटातून सुटलं म्हणून श्वास सोडला. 10वी संपली, मग लगेच मला पुढे ते 3000 रुपये दिसत होते ITI केल्यानंतर. लगेच ITIकडे धावलो. ITIचा फॉर्म भरला आणि 1 वर्ष ITI करून घेतला. सरकारी ITIमधून सातपूरमधून 1 वर्षाचा एक ट्रेड केला आणि एका कंपनीत कामगार म्हणून कामाला लागलो. 1200 रुपये महिना. माझ्या तालुक्यात 3 गोष्टी आहेत. एक तर पोरगा पोलीस कॉन्स्टेबल होतो, ते नाही जमलं तर मिलिटरीत जातो, नाहीतर मग तो ITI करतो. पोलीस होणं किंवा मिलिटरीत जाणं याच्यासारखे आपलं शरीर नाही याची मला जाणीव होती, म्हणून मी ITI केला होता. पोलीस पोरगा झाला तर त्याला 1 लाख हुंडा मिळतो, मिलिटरीत गेला त्यालाही तेवढाच मिळतो. पोरीच्या अंगावर पुन्हा 3-4 तोळे पण येतात. आणि कंपनीत असेल तर त्याला 25,000 आणि 1,000 तोळा मिळतो. म्हणजे मी कंपनीत लागल्यावर 25,000चा माणूस झालो होतो. मग कंपनीत काम करत करत सहज आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं तर कशाला घ्यायचं, सायन्सला घ्यावं तर त्यात इंग्रजी असतं आणि तिथं आपल्याला त्याचा काही प्रश्नच नाही. कोणीतरी सांगितलं होतं की कॉमर्सला ॲडमिशन घेतल्यावर त्यातनं CA वगैरे असं काहीतरी होतं, पण ते पाहिलं तर दुसरा एक म्हटलं त्यात खूप टोटला मारायला लागतात गणिताच्या. म्हटलं हे आपलं गरीबाचं काम नाही, गरीब म्हणजे बुद्धीने. म्हणून मग मी आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि 11वी-12वी आर्ट्समधनं झालो. सायमल्टेनियसली मी कंपनीत काम करत होतो. 12वी पास झालो म्हणून 13वीला ॲडमिशन घेतलं. 13वी-14वीला पुन्हा मला AT-KT लागली आणि 1999 साली मी 15वी पास झालो. 50% मार्क पडून 50.83. तोपर्यंत कंपनीत माझा पगार 1800 रुपये झाला होता. घरच्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, कारण पोरात वय आता 22 वर्ष झालं होतं. म्हणजे आता याला एक 25,000 मिळतील, लग्न वगैरे करून 2चे 4 करून दिले का तो शेट ज्याने चोच दिली तो चारा पण देईल, मग हा पोरगा काय करायचं ते त्याच्या तो पाहून घेईल, अशा हिशोबाने घरचे 2चे 4 करायच्या तयारीत होते. पण त्याच वर्षी मला संजय शिंत्रे नावाचा एक पोरगा भेटला. PSI झालेला होता तो. PSI म्हणजे प्रचंड मोठी पोस्ट, कारण मी त्याच्या आधी PSI पाहिलाच नव्हता. त्यातल्या त्यात तो माझ्याशी बोलला. ज्या दिवशी तो संजय शिंत्रे PSI माझ्याशी बोलला त्या दिवशी मला रात्रभर झोपच आली नाही, कारण गावात साधा पोलीस आला तरी अख्खं गाव पाहायला येतं त्याला कशाला आलाय, आणि PSI बोललाय म्हटल्यानंतर झोप नाही येणं साहजिकच आहे. रात्रभर झोप आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी उठलो परत त्याच्याकडे गेलो. म्हटलो बाबा रे हे व्हायला काय लागतं.
तो म्हटला काय नाही, याला 15वी लागतं, थोडाफार 2-3 वर्ष अभ्यास करायला लागतो. पुन्हा 2-3 वर्ष अभ्यास म्हटल्यानंतर मग परत म्हटलं नको राव, आपल्याला काही जमणार नाही, कारण अभ्यास हा आपला प्रांतच नव्हता. आणि त्यातल्या त्यात 3 वर्ष म्हटल्यानंतर तर म्हटलो नकोच. पण तरी डोक्यात कुठंतरी वाटायला लागलं की याला आपल्याला साधं PSIला भेटलो तरी काल झोप नाही आली, ट्राय करायला काय हरकत आहे म्हटलं. असंही वाटोळ झालेलं आहे, तसंही वाटोळ झालेलं आहे, काहीच नाही झालं तर गावाला जाऊन शेती तर करता येईल. म्हणून मी 99 साली कंपनी सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि 4 ऑगस्ट 2000 पुण्याकडे रवाना झालो PSI होण्यासाठी. जशी का कंपनी सोडली तशी घरच्यांनी जोरात बोंबाबोंब करायला सुरुवात केली. चांगला कामाधंद्याला होता, बेकार झाला, तुझं तिकडं वाटोळं कर, आमच्याकडं रुपया मागू नको. कंपनीमध्ये काम करून 7-8-10 हजार रुपये सावरले होते, त्याचा जरा कॉन्फिडन्स होता. त्याच्याद्वारा पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर पुण्यात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं. पुणे विद्यापीठामध्ये कुठंही कुणी ओळखीचं नव्हतं. पहाटे 4 वाजता शिवाजीनगरला उतरलो आणि 7 वाजता एक समोर इस्त्रीचं दुकान उघडलं होतं. तर त्याच्यामध्ये कपडे ठेवले इस्त्रीच्या दुकानामध्ये. त्याला म्हटलं हे 2 इस्त्री कर ड्रेस आणि या बॅगा पण थोड्या वेळ राहू दे म्हटलं. खरं तर मला कपडे इस्त्री करायचेच नव्हते, कारण आधी कधी इस्त्रीचे कपडे घातलेच नव्हते. मला त्या बॅगा ठेवायच्या होत्या त्याच्याकडं. मग त्यानं ते इस्त्री केले आणि मी 7-8 दिवस त्याच्याकडे फिरकलोच नाही, कारण तोपर्यंत माझी कुठं राहायची सोयच झाली नव्हती. मी रोज दिवसभर पुण्याच्या जयकर विद्यापीठ लायब्ररीमध्ये जायचो, तिथं वाचत बसायचो काहीतरी आणि रात्री शिवाजीनगरला येऊन झोपायचो. तेव्हा पावसाळ्याचा सीझन होता. शिवाजीनगरला झोपायचो म्हणजे रात्री 12:30 वाजेपर्यंत शेवटच्या गाड्या असतात, तोपर्यंत झोपून देत नाही. परत सकाळी 4:30 पासून गाड्या लागतात, लगेच पोलीस कॉन्स्टेबल येऊन काट्या मारायला सुरुवात करतात, उठा उठा गाड्या लागल्या. म्हणजे असे माझे 12 ऑगस्टपर्यंतचे दिवस निघून गेले. म्हणजे 8 दिवस मी शिवाजीनगरला काढले आणि 13 तारखेपासून पुण्यामध्ये माझ्याकडं एक मित्र होता, त्याच्याकडे माझी राहायची सोय झाली. पुण्यात पण सोय झाली म्हणजे तिथं हॉस्टेल जे मिळतं ते मेरिटवर मिळतं 15वीच्या मार्कांच्या. आणि आपल्याला मेरिट हा प्रकार माहीत नव्हता. मला 50% होते, 65%च्या पुढच्यांना हॉस्टेल. त्याच्यामुळं आपल्याला हॉस्टेल मिळायचा काही प्रश्नच नव्हता. घरून पैसे मिळणार नाही याची जाणीव होती, म्हणून म्हटलं दुसरा काहीतरी प्रकार करावा. म्हणून कमवा आणि शिका नावाची एक पुणे विद्यापीठात योजना आहे, तिच्यात काम करायचं ठरवलं. सकाळी 5:30 ते 8:30 प्रत्येक तासाला 10 रुपये रोज मिळायचा, म्हणजे दिवसाला मला 30 रुपये मिळायचे. 8:30पर्यंत काम करायचं, नंतर हॉस्टेलवर जाऊन थोडीफार आंघोळ बिंघोळ करून यायची आणि लगेच लायब्ररीतून अभ्यास करायला सुरुवात करायची. असं चालू केलं. करता करता 2003 MA झालो. त्याला पण मला 55%पेक्षा कमी मार्क पडले आणि जीवनात एक जी अपेक्षा होती की कधीतरी चुकून झालो तो प्राध्यापक हो, शेटनेट नावाचा काहीतरी प्रकार असतो तो करून, तो पण पर्याय बंद झाला. म्हटलं पुन्हा आता हे MPSC नावाचा प्रकारच करायला लागेल. आतापर्यंत MPSCचा अभ्यास करतच होतो. राज्यसेवा मेन्स नावाचा जो प्रकार असतो तिथपर्यंत मी पोचलो होतो, पण त्यातनं मला काही फायनल पोस्ट मिळाली नव्हती. 2004-05 PSIची एक जाहिरात आली होती, तेव्हा खूप जीव काढला आणि त्या वर्षी PSI झालो, की जे माझं टार्गेट होतं. PSI झालं म्हणजे पोराचा रेट होतो 11 लाख रुपये. मला लगेच ते 11 लाख दिसायला लागले. मनाला एकदम बरं वाटलं, कारण मी स्वतः PSIशी बोलल्यानंतर मला झोप आलेली नव्हती. म्हटलं आता कितीतरी लोकांची अशीच अवस्था होईल माझ्याशी बोलल्यानंतर, आणि म्हटलं आता घरी जावं. पण त्याच वर्षी अजित जोशी नावाचा माझा एक मित्र IAS झाला होता. तो म्हणे अरे काय घेऊन बसलाय म्हणे PSI, म्हणे IAS नाही तर IPS हो म्हणे, 200 PSI हाताखाली येतील. मी थोडा वेळ विचार केला. म्हटलं कुठं IAS व्हायचं, आपल्याला काही परवडणार आहे का, हे 11 लाख झाले. म्हटलं मस्तपैकी, वरतून एवढं स्टेटस, गावाकडे किती मोठा फौजदार म्हणजे. तरी पण त्यानं थोडंसं सांगितलं बघ म्हणे जमलं तर. पुन्हा थोडा एक दिवस विचार केला. म्हटलं जाऊ दे मरू दे, असंही वाटोळ झालं आहे तसंही वाटोळ झालं आहे तर 100% वाटोळ होऊन जाऊ द्या. आणि ते PSI जॉईन नाही करायचं असं ठरवलं. आणि घरी आलो. घरी येऊन पाहतोय तर घरचे माझ्यावर जाम खुश, पोरगा PSI झाला आहे म्हणून. आत्तापर्यंत माझ्याकडे कधीच न फिरकणारे वडील एकदम निळीचा शर्ट बिर्ट घालून माझं स्वागत करायला तयारच होते. त्यांना बरं वाटलं पोरगा PSI झाला आहे. गावातले पण लगेच 2-3 जण मागं इकडं तिकडे फिरायला लागले. आणि मी घरी जाऊन सांगितलं, म्हटलं ते काय म्हणताय PSI काय, मी ते काय जॉईन करणार नाही. घरच्यांनी पुन्हा शिव्या द्यायला सुरुवात केली आणि गावातल्यांना वाटलं कशाचं झालं होतं, कारण PSI म्हणजे आपल्याला वाटतं कोल्हापूरकडचा पैलवान असावा, म्हणजे कुठनं तरी आखाड्यातून आला, एकदम मजबूत असा बॉडी बिल्डर वगैरे. आणि माझ्या तब्येत तिकडं पाहिल्यावर कोणाला वाटलं नाही असं काय झालं असेल, सगळ्यांना वाटली थाप मारली म्हणून. आणि म्हटलं काय थापा मारतोय गावाकडे तिकडे पुण्याकडे काहीतरी करतोय. आणि आत्तापर्यंत MPSCचा अभ्यास करता करता मी ते फुले, शाहू महाराज, आंबेडकर, शिवाजी महाराज, कर्वे असे वाचायचो आणि मला मधून मधून समाज सुधारण्याची झटके यायची. कारण ते वाचल्यानंतर डोक्यावर परिणाम होतच ना, म्हणतात ना शिक्षण वाघिणीचे दूध आहे ते पेले का झटके येतात, तसे मला ते यायचे. तर लहान भाऊ शेती करत होता, त्याचं वय 23 वर्ष झालं. तर घरचे प्रत्येक वेळेस गेले का पिपाणी वाजवायचे, तुझ्यामुळे याचं आडून राहिले, याचं तरी लग्न करून दे. मग ते PSI होऊन गेलो तो त्या नादामध्ये. म्हटलं याचं लग्न करून टाका, म्हटलं माझ्या काय नादी लागू नका.
मग त्याचा एका ठिकाणी जमवायला गेलो आणि मला समाज सुधारणेचा झटका आला आणि मी त्याचा हुंडाच घेऊन दिला नाही. म्हणजे तो शेती करत होता, त्याला 11,000 रुपये मिळाला असता. ते गेल्यामुळं घरचे अजून संतापले आणि म्हणे तुझं तोंड तिकडंच काळं कर, परत इकडे येऊच नको. म्हटलं चला भाऊ आता कर काळं तर कर काळं. परत 2005ला पुण्याला निघून आलो आणि UPSC नावाचा प्रकार सुरू केला. 2005ला SIC नावाचं महाराष्ट्र शासनाचं एक इन्स्टिट्यूट आहे, तिथं माझं ॲडमिशन झालं आणि UPSCचा पहिला अटेम्प्ट दिला. म्हणजे काय लय अभ्यास केला होता वगैरे असं काय नाही, सहज द्यायचा म्हणून दिला, नापास झालो. पण आतापर्यंत मी शाळेच्या भिंतींवर वगैरे बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं की अपयश यशाची पहिली पायरी आहे. म्हटलं जाऊ द्या, झालो असेल नापास झालो असेल, द्या सोडून आणि चला पुढे म्हटलं. 2006ला पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं चला अपयश यशाची दुसरी पायरी आहे, काय होतंय म्हटलं. 2007ला परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं जाऊ द्या, अपयश यशाची कदाचित तिसरी पायरी असेल. 2008ला परत परीक्षा दिली, पुन्हा नापास झालो. म्हटलं अपयश यशाची चौथी पायरी असेल. 2009ला परत परीक्षा दिली, परत नापास झालो. म्हटलो आता काय खरं दिसत नाही आणि मागं वळून पाहिलं तर मी अपयशाचा जिनाच सोडून आलो होतो आखा. 2010ची परीक्षा दिली आणि त्या वर्षी पास झालो. म्हणजे अपयशाचा पूर्ण जिना सोडून आल्यानंतर मला यशाची एक पायरी दिसली होती. या प्रोसिजरला वर्ष लागले 5, कारण पहिले 5 वर्ष गेले होते PSI व्हायला आणि पुढचे 5 वर्ष गेले IPS व्हायला. याच्यामध्ये मधल्या काळामध्ये बऱ्याचदा ज्याला आपण काम म्हणतो, ग्रामीण भागातले विद्यार्थी पालक असे कामं भरपूर लागायचे मला. 2005ला PSI सोडलं, 2006ला LICमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर सोडलं, 2007ला परत समाज कल्याण खात्यात इन्स्पेक्टर झालो, तेही सोडून दिलं. 2008ला इरिगेशनमध्ये वरिष्ठ सहाय्यक झालो, तेही सोडून दिलं. म्हणजे आई माझ्या डोक्यात कुठनं तरी हिंमत येऊन गेली होती, जाऊ दे होईल ते होईल, मात करू, असं प्रत्येक वेळेस वाटायचं. किंबहुना मला माझे बरेच मित्र म्हणायचे लई मात करतोय, चांगलं नाही होणार. मी म्हणायचं मात तेच करतात ज्यांच्यात हिंमत असते. आणि परत मी एकट्यात गेलो का विचार करायचो, जर हे फिरलं आणि आपल्यात घुसलं तर काहीच खरं नाही. कारण काय सांगता येतो, हा सगळा जुगारच. तरी पण करावी म्हटलं हिंमत. 2005 नंतर घरी जाणं बंदच झालं होतं. तरी पण मी 6 महिन्यात एकदा जायची डेअरिंग करायचोच, कारण घरच्यांची आठवण यायची मला थोडीफार. सण सूद वगैरे असा काही प्रकाराला मी जायचो नाही. दिवाळी होळी दसरा आंबे जांभळं करवंद याचा काहीच संबंध नव्हता माझ्या जीवनाशी. तरी पण 6 महिन्यात एकदा घरी गेलो की आता पोरगा एवढ्या 6 महिने घरी येत नाही म्हणजे नातेवाईकांनी आजूबाजूच्या समाजाला किती काळजी. त्यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केला, हा का घरी येत नसावा, का घरी येत नसावा. आणि मग त्यांनी त्यातनं एक कन्क्लुजन केलं की याने तिकडंच लव्ह मॅरेज केलंय म्हणून हा घरी येत नाही. म्हटलं अरे बापरे, म्हटलं आपलं लग्नही लावून टाकलं आता यांनी पाहता पाहता. आणि मी यायचो का नाही, सिन्नर ते पुणे 109 रुपये तिकीट होतं आणि 218 रुपयामध्ये 4-5 दिवस निघायचे माझे, म्हणून मी घरी यायचो नाही. आणि घरी आलो, घरात पिशवी ठेवली, थोडंसं जेवलो का लगेच भांडायला सुरुवात आपल्या घरच्यांची आपल्याशी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6च्या गाडीनं परत रिटर्न. मग कशाला जायचं म्हटलं. 2005 नंतर मी कधीच दिवसा गावात जायचो नाही. त्याचं कारण असं होतं, गावात गेलो का स्टँडवर कोणीतरी 4-5 जण 7वी 8वी शिकलेले उभे असायचे. इकडे रे, तू नक्की काय करतोय ते मला जरा समजून सांगतो का. आता तो 8वी शिकलेला, मी 17वी शिकलेलो, आणि त्याला काय करतोय ते कसं समजून सांगायचं बा. नंतर काही वडिलांचे जे तथाकथित क्लासमेट होते आणि माझ्या वडिलांपेक्षा ज्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं 6वी 7वी वगैरे, ते मग मला बोलवायचे, बाल झाला का तुझा डॉक्टरचा कोर्स कंप्लीट. आता मी डॉक्टरचा कोर्स करतच नाही तर तो कंप्लीट कसा काय होईल. दुसरे काही म्हणायला लागले, पोरगा आधी हुशार होता, चांगला कंपनीत काम करत होता, पण नंतर केस फेल गेली. केस फेल गेली म्हणजे हा एखाद्या लॅबमध्ये माझ्यावर रिसर्च करत होता आणि 2 वर्षानं त्याचा रिझल्ट आला आणि मग त्याला समजलं की केस फेल गेली. असं म्हटल्यानंतर मला स्वतःला बऱ्याचदा खूप वाईट वाटायचं. आणि वाईट एवढं वाटायचं की असं वाटायचं आपलं खरोखर काहीतरी चुकत असेल. नंतर काही नातेवाईकाजवळचे 500 यायचे आणि घरी येऊन सांगायचे, आमच्या गावात शेजारचा एक पोरगा करत होता काय म्हणताय ते फौजदार का त्याचा अभ्यास, शेवटी तो वेडा झाला असं म्हटले
का माझ्या म्हाताऱ्याला माझं काही टेन्शन नव्हतं, कारण त्यांना माहीत होतं की पोरगं विचित्र आहे, कुठे गेलं तरी वेडं व्हायचं नाही. पण माझ्या आजीला माझी प्रचंड काळजी असायची. ती लगेच कोणाला तरी 1 रुपया द्यायची, भाऊ त्याला फोन करून पाय ना तो बरा आहे का. मग लगेच मला कोणतरी फोन करायचं, काय भरत बरा आहे का, काय म्हणतोय अभ्यास व्यवस्थित आहे सगळं. मग मी म्हणायचो व्यवस्थित आहे. मला कुठं कळतं आहे आपली रेंज चेक करून राहिली म्हणून. मग मी 6 महिन्यानं घरी आलो का मग मला माझी लहान बहीण सांगायची, तेव्हा फोन केला ना तेव्हा आम्ही तू येडा झालाय का नाही चेक करायला फोन केला होता. म्हणजे जवळपास एवढी वाईट परिस्थिती होऊन गेली होती. आणि मागच्या वर्षी काय झालं, सुदैवानं मी डेप्युटी कलेक्टर किंवा MPSC ज्याला म्हणतात आणि कलेक्टर किंवा UPSC ज्याला म्हणतात त्या दोन्हींच्या इंटरव्ह्यूला पास झालो म्हणजे लगेच गावाकडे माझ्या नाशिक जिल्ह्यात माझा सगळीकडे सेन्सेक्स वाढून गेला. आता कदाचित दोन्ही परीक्षा पास झालाय म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी लागणारच. आणि सगळे माझ्या जातीचे प्रतिष्ठित जे तथाकथित होते वंजारी समाजाचे ते सगळे माझ्या घरी यायला लागले. लगेच चलपाटी मारायला सुरुवात झाली, काय पाहिजे ते तुला देऊन टाकतो, गाडी बिडी वगैरे, पण लग्न करून घे. पण पुन्हा मला समाज सुधारणेचा झटका आला. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं रिझल्ट लागेपर्यंत वाट पाहू म्हटलं, कारण जर नापास झालो तर समजेल तरी खरे माणसं कोण आहे किंवा संकटात कोण उभं राहतं. आणि त्यांच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने मी खरोखर नापास झालो आणि दुसऱ्या दिवसापासून सगळे गायब झाले. मी पूर्वपरीक्षा दिली 17 मेला आणि म्हटलं हे जरी गायब झाले असेल तरी आपण का सोडावे, कारण त्यांचे फोन नंबर वगैरे सगळ्यांचे होते. म्हणून मी 18 तारखेपासून लगेच सुरुवात केली. मी स्वतःच आदल्या दिवशी फोन करायचं, मी भरतचा भाऊ बोलतोय त्याला उद्या पाठवून देतो, आणि मी स्वतःच दुसऱ्या दिवशी सकाळी जायचो. काल माझ्या भावाने फोन केला होता, मी पाहायला आलोय पोरीचा बाप लगेच सांगायचा, आता तिला 8वा गुरु चालू आहे, पुढच्या वर्षी पाहू ना. हा तोच माणूस की जो 15 दिवसापूर्वी अक्षरशः नाक घासत होता. त्यातनं मला समजलं की म्हटलं जगात माणसाला काहीच किंमत नाही भाऊ. म्हटलं मला स्वतःलाही माहीत होतं की म्हटलं यावर्षी जो माणूस इंटरव्ह्यूला पोचतोय तो माणूस पुढच्या वर्षी काहीतरी चमत्कार घडवलंच, आज जरी वेळा असला तरी. म्हणून म्हटलं एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये जो कोणीतरी आपल्याला पोरगी देईल त्याच्या पोरीशी लग्न करू. कुणी असू द्या म्हटलं, तो पोरगी 10वी नापास असू द्या नाही तर 17वी पास असू द्या, म्हटलं काय असेल ते असेल तिच्याशी लग्न करू. आणि एकदम जोरात शोध घ्यायला सुरुवात केली. पण 10वी नापास पण लवकर भेटणारच मला. मग शेवटी माझा आनंद नागरे नावाचा एक मित्र होता, तो स्वतः MBBS झालेला होता आणि त्यानं मला 10-15 वर्षापासून तो ओळखत होता. त्याला माहीत होतं की काही झालं तरी वाया जाणार नाही, म्हणून त्यानं स्वतः जरा डेअरिंग केली आणि त्याची स्वतःची बहीण डॉक्टर होती, तिच्यासाठी मला विचारलं. मी त्या पोरीला 7वी-8वीपासून पाहिलेलं होतं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, हुंडा बिंडा काही 1 रुपया नको, हुंडा नको म्हणजे पोरीच्या अंगावर 25 तोळे घाल अशातलाही भाग नाही. फक्त म्हटलं 4 ग्रामचं मंगळसूत्र घाला, मला 1 रुपया देऊ नका. आणि तेव्हाच म्हटलं पुढच्या वर्षी 30 मे 2010ला लग्न करायचं. का? कारण मे महिन्याच्या 2010च्या मेच्या पहिल्या आठवड्यात माझा रिझल्ट लागेल आणि पुढच्या 25 दिवसात जर कदाचित माझी नैतिकता फिरली तर त्याची काय गॅरंटी, शेवटी माणूसच. मी पण माणूसच आहे म्हटलं, कदाचित जर फिरलो तर त्यापेक्षा आधीच तारीख फिक्स करून ठेवू म्हटलं. म्हणून तेव्हाच तारीख फिक्स करून ठेवली आणि यावर्षी 30 मेला लग्न केलं. आता यामधल्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याचदा खूप सारे प्रॉब्लेम आले. 2005 नंतर मला घरून 1 रुपया मिळायचा नाही. मला भरपूर सारे जॉब मिळायचे पण मी ते करायचो नाही. पण मला एक गोष्ट तेव्हापासून समजत गेली, जगात जर चांगलं वागलं तर चांगले माणसं आपल्याला सगळीकडे भेटत जातात. मी स्वतः थोडासा जास्त शहाणा होतो. कोणी जर माणसानं समोरच्या सल्ला दिला ना, UPSC करताना बी बाळ हा ऑप्शनल घे, मी म्हणायचं तुला काय आहे नाही, माझं मी पाहून घेईल. कारण कॉन्फिडन्स वाढतो ना माणसाचा एखादा काम लागल्यानंतर. तसा जयपाल कांबळे नावाचा माझा एक मित्र होता, तो मला प्रत्येक वेळेस सांगायचा पाली लिटरेचर घे. मी म्हणायचो सर माझं मी पाहून घेईन. आणि पहिल्यांदा 2006ला मी हिस्ट्री आणि जिओग्राफी घेऊन मेन्स दिली, तेव्हा त्यांनी बरीच रिक्वेस्ट केली पाली घे, पण मी नापास झालो. पुढच्या वर्षी त्यांनी मला परत सल्ला दिला हा विषय घे. पुन्हा मी म्हटलो कशाला याचं ऐकून आपलं नाक घासायचं. पुन्हा मी नापास झालो. पण तिसऱ्या वर्षी म्हटलं मोठी माणसं ही काय फक्त उन्हानं मोठी झालेली नसतात, तर त्यांना थोडीशी अक्कल असते, आपण काही लई शहाणे नाही म्हटलं. त्याच्यामुळे यावर्षी त्यांचं ऐकू आणि त्या वर्षी त्यांचं ऐकलं. मी चक्क इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर सिलेक्शनच झालं. म्हणजे आपण बऱ्याचदा जे म्हणतो ना माझं मी पाहून घेईन, तो काय लई शहाणा लागून गेलाय का मला सांगणारा, मला काय गरज आहे मार्गदर्शकाची, हे सगळे रुबाब ठोकून मी बसलेलो आहे स्वतः. आणि कदाचित हे रुबाब मी जर ठोकले नसते तर मी 2 वर्षापूर्वीच IAS किंवा IPS झालो असतो.